कळवण मुख्यमंत्री सौर कृषी पंप वाहिनी योजनेच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम वाडी बुद्रुक येथे संपन्न। कळवण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाडी बुद्रुक येथे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप वाहिनी योजनेअंतर्गत सौर पंप प्रकल्पाचे भूमिपूजन माजी उपसरपंच यांच्या हस्ते संपन्न झाले। या उपक्रमामुळे पंचक्रोशीतील असंख्य शेतकऱ्यांना 12 तास अखंड वीज उपलब्ध होणार असून शेतीसाठी आवश्यक वीज पुरवठा सुलभ होणार आहे। या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी श्री DR देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राकेश बोरसे, अशोक गवडी, अरुण निकम, शरद पगार, दिगंबर जाधव, ग्राम सहाय्यक ज्ञानदेव पवार, आवाज कंपनीचे गणेश चिंचोली व ग्रामपंचायत सचिव हेमंत पगार आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वीज पुरवठा स्थिर आणि नियमित मिळणार आहे। त्याचा थेट लाभ उत्पादन क्षमतेत वाढ आणि आर्थिक स्थैर्य यामध्ये दिसून येणार आहे। शासनाच्या या पुढाकाराचे ग्रामस्थांनी स्वागत केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम, कळवण। ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गायरान क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप वाहिनी योजनेअंतर्गत सोलर या ठिकाणी प्लांट बसवण्याचं कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी सर्व सदस्य सरपंच महोदय यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे। आणि आवादा कंपनी अंतर्गत या ठिकाणी सौर प्रोजेक्ट या ठिकाणी उभारला जाणार आहे। त्यांचा सर्व या परिसरातील शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे आणि जेणेकरून आपल्याला मुबलक प्रमाणात या ठिकाणी वीज उपलब्ध होणार आहे आणि या अनुषंगाने या प्रोजेक्टचा शुभारंभ या ठिकाणी आज झालेला आहे। पंचायत अंतर्गत होणाऱ्या या प्रोजेक्टमुळे वाडी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा फार फायदा होणार आहे। जो रात्रीचा त्रास होता शेतकऱ्यांना, या प्रकल्पामुळे सगळ्यांना दिवसा 12 तास लाईट मिळणार आहे। त्याच्यामुळे मी शासनाचे हे प्रकल्प आम्हाला दिल्याबद्दल। गणेश चिंचोली माझं नाव। मी इथे वाडी बुद्रुक इथे आज आम्ही आवादा कंपनीचं सोलर प्रोजेक्टचं काम चालू करतो आहे। तर आज चालू करत असताना इथले ग्रामस्थ, सरपंच आणि पूर्ण सदस्य यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आज सुरुवात करण्यासाठी आणि यांचे सहकार्य असे शेवटपर्यंत राहिली मी अपेक्षा ठेवतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला